या शॉर्ट फिल्ममध्ये आढळणाऱ्या स्थळांचा, घटनांचा व पात्रांचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नसून संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती. एक आटपाट नगर, त्यातलं आयुर्वेदिक कॉलेज, त्यांची फायनल इयरची बॅच, सगळेच नमुने. त्या नमुन्यांमधला एक नमुना म्हणजे MK. चला बघूया त्याच्या वर्गात काय चाललंय. हॅलो भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आपल्या कॉलेजमध्ये पुढच्या आठवड्यात गॅदरिंग होणार आहे. आपल्याला दंगा करायला लागतोय. इच्छुकांनी कृपया पुढे यायचं आहे. ज्यांना डान्स करायचा आहे त्यांनी. हे काय What is this behavior, students? ही पद्धत वागायची क्लासमध्ये. 4th इयरला आहात ना तुम्ही? थोड्या दिवसात तुम्ही डॉक्टर होणार आहात. बाहेर समाजात तुम्हाला डॉक्टर म्हणून सगळे वागवणार आहे. ही पद्धत आहे का? तुम्हाला उभं राहता येत नाही? एक साथ नमस्ते. गुड आफ्टरनून स्टुडंट्स, प्लीज बी सीटेड. यावेळेस मी पिरियडिकचा पेपर स्वतः काढणार आहे, त्यामुळे तुम्हाला कसं पास व्हायचं, काय करायचं तुमचं तुम्ही बघा. आणि जे मी काय शिकवलेलं विषमज्वर तेही पडणार. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे कसं पास व्हायचं, काय पास व्हायचं. तो नाचवणारा मुलगा कोण होता? त्याला म्हणा स्वतः पास हो, सगळ्यांना सुद्धा पास कर, अख्ख्या वर्गाला सुद्धा पास कर. आणि जो मागं जो झोपला ना एप्रिल घेऊन, त्याला जरा म्हणा लक्ष दिलं तर बरं होईल. आपल्या पदव्युत्तरादी छात्रवृत्तीचा मान ठेवता आपण वस्तुस्थितीचा अभ्यास न करता आमच्यावरती जी लांछनात्मक शब्दांची आभूषणं लादलीत ते आम्ही निमूटपणे सहन करून घेऊ. परंतु आमच्या सवंगड्यांचं काय? निर्दोष निष्पाप असलेले आमचे सवंगडी फक्त सराव करीत होते. आणि तुम्ही एवढंच म्हणत आहात तर उचलला स्टेथोस्कोप तुमच्या पैजेचा. येतो आम्ही, चिंता नसावी. चॅलेंज ॲक्सेप्ट करून NK महाराज वर्गाच्या बाहेर निघून तर गेले खरे, पण सिलेबसचं काय? पोरांना उरकता उरकेना. आता ह्याच्यावर तोडगा म्हणून सगळे गेलेत NK महाराजांच्या निवासस्थानी. आता बघूयात NK महाराज ह्याच्यावर काय तोडगा काढतात. महाराज आरतीसाठी सर्वजण उपस्थित आहेत, कृपया आपण यावे. महाराज, आम्ही श्लोकाध्ययन करण्याचा खूप प्रयत्न करत आहोत, परंतु काही श्लोका मुखोद्गत होत नाही. यावरती काही उपाय सुचवा. गुरुजी, अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही आणि जे लक्षात राहते ते आठवत नाही. काय करू सांगा? अभ्यास टेन्शन आले गुरुजी. एकंदरीत सर्वांच्या अडचणी पाहता खूपच भल्या मोठ्या अडचणी दिसत आहेत. हे काही सर्वसाधारण उपायांनी सुटेल असं मला वाटत नाही. अमात्य, आपला चावड ग्रंथ आमच्या समोर हजर करावा. गावाच्या बाहेर दिवसाच्या वेळी एक अशी जागा जिथं उगवत नाहीत केळी. आंघोळ करा डोक्यावरून, मोठी आहे खेळी. करावा लागेल यज्ञ जावा मध्यान्नीच्या वेळी. हा गावाच्या बाहेर जिथं केळी उगवत नाही तिथे जाऊन आपल्याला दुपारच्याला यज्ञ करायचे. चावट ग्रंथातला उपाय बघून आम्ही पोहोचलो यज्ञ करायला. यज्ञास आरंभ करावा. कलिंगा पटोलस्य पत्रम कटुरोहिणी, पटोल सारेवा मुस्ता पाठा कटुरोहिणी. अमात्य यज्ञ आता संपन्न झालेला आहे. यज्ञ तर संपन्न झाला होता. बाबाचा अंगारा, बाबाचा अंगारा. छान लिहा पेपर मुलांनो, व्यवस्थित लिहा पेपर स्टुडंट्स. क्वेश्चन नंबर्स मेन्शन करा, नाही तर मी पेपर चेक करणार नाही. हे अंगारे वगैरे का लावून आले तुम्ही सगळे? कशाला? थँक्यू स्टुडंट्स. बघूया किती दिवे लागतात पेपरमध्ये. त्या फायनल इयरच्या NKकडं
चावट ग्रंथ आहे. हे काय विषय आहे? नाही अभ्यास केला ना तरी पण पास होते बघ. त्या फायनल इयरच्या एनके सरांकडे चावट ग्रंथ आहे वाटतं. काहीतरीच काय. अभ्यास न करता पूर्णच्या पूर्ण बॅच पास होती. होय ते इंकेकडं चावट ग्रंथ आहे, अभ्यास करायला लागत नाही काय नाही. चावट ग्रंथ ते काय असतं? सगळ्या कॉलेजमध्ये आता चावट ग्रंथाची चर्चा सुरू झाली होती. त्याच्यामुळे एनके महाराजांनी अंडरग्राऊंड होण्याचा निर्णय घेतला. अमात्य हे घ्या आणि बोलवा एकदाच प्रसादरावांना. तुम्ही इथं काय करताय? इकडे या, बसा पटकन. बरं झालं तुम्ही दोघं मला इथंच सापडला. एनके मला तू एक सांग, तुझं मी काय ऐकते? अंगारे काय लावतोय, यज्ञ काय करतोय, अघोरी कृत्य काय चालू आहेत नक्की तुझे? चाललंय ते चाललंय काय? बरं ते सगळं सोड, मला एक सांग, ते चावट ग्रंथ नक्की आहे तरी काय? बरं माझी पण एक्झाम आहे रे, दोन महिन्यात. नक्की कसं काय मला जर कळलं तर बरं होईल. आणि तू काल लपवतोयस काय? बरं नक्की मला सांग. चावट ग्रंथ बघते एकदा काय आहे काय नक्की. यात तर काहीच नाही. मग तू ते अंगारा यज्ञ आणलंच कुठून? आणि एवढे दिवस आम्हाला काय मूर्खात काढलंस काय? आम्ही यज्ञ तर केला, परंतु यज्ञात आहुती मंत्रांची नव्हे तर चक्क श्लोकांची दिली. परिणाम विद्यार्थ्यांचे सर्व श्लोक मुखोद्गत झाले. विद्यार्थ्यांमध्ये धाकदरारा आणि वाचक असलेले आपण, परंतु आपण असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी कॉप्या केल्या. त्यांच्या मनातली ही एक ताकद फक्त एका अंगाऱ्याच्या जीवावरती उभारून आली. परंतु या दरम्यान सर्वजण फक्त एका अंगाऱ्यावरती विसंबून राहिले. त्यामुळे त्यांना त्यांच्या समोरची असलेली जी काही अडचण आहे ती त्यांना अडचण वाटलीच नाही. अरे तुला कळतंय का? पण तू काय केलं यांच्या बरोबर नक्की? क्षमा असावी, चिंता नको. परंतु उद्या महाविद्यालयामध्ये जाऊन सर्वांना तो मोकळा ग्रंथ दाखवेल. आणि त्या अंगाऱ्यामध्ये कधी जादू नव्हतीच, परंतु खरी जादू ही त्या विद्यार्थ्यांच्या तणावमुक्त राहण्यामध्ये होती. आणि यात जादूटोना असा काही नव्हताच. जे काही होतं ते आपण ज्या डब्यामध्ये अडकलो होतो त्या डब्यापलीकडचा विचार होता. आणि हो, पुढच्या वेळी खरंच अभ्यास करून पास हो. प्रॉमिस? आश्वासन, प्रॉमिस. अडचणी असंख्य असतात, आपण आनंदानं जगावं. त्या माझ्यापेक्षा मोठ्या नाहीत हे ठामपणाने सांगावं. कोसळेल दुःखाचा डोंगर जरी हसत मुखाने वागावं. एकदा तरी डब्यापलीकडचा विचार करून बघावं. एकदा तरी डब्यापलीकडचा विचार करून बघावं. एकदा तरी डब्यापलीकडचा विचार करून बघावं.